ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की प्रिया इथे झोक्यावर बसलेली असते, कारण की अश्विनने तिला घराच्या बाहेर काढलेलं असतं, आणखी सुद्धा ती घरात गेलेली नसते. आता इकडे तितक्यात खरं तर तिला वचन दिले तुम्हाला या मालिकेतली विलन म्हणजे मीनाचा व्हिडिओ कॉल आलेला असतो बरं का. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, तुम्हाला अचानक असा व्हिडिओ कॉल का बरं केलास? तेव्हा इथे मीना म्हणत असते, काय ना, खरं तर मला एका व्यक्तीला आजारी पाडायचं, त्यासाठी तुझ्याकडं काही आहे का? असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणत असते, मीना तुला एका काड्याची रेसिपी देते. हा जालिम काढा आहे, मी तो पूर्ण आजीला पाजला होता. म्हातारीने ज्या उलट्या सुरू करायला आणि तिचं डोकं गरगरायला लागलं. असंही ते प्रिया म्हटल्यानंतर मीना तर इकडे फार खुश झालेली असते. मात्र मीना आणि प्रियाचं बोलणं इकडनं निपूरने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेलं. एवढ्यावरच थांबलेलं नसती तर तिने ते सायलीला फोन केलेला असतो आणि ते मीना आणि त्याचबरोबर प्रियाचं बोलणं जे काही झालेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी ते सायलीच्या कानावर घातलेल्या असतात. हे ऐकल्यानंतर खरंच सायलीला तर फार राग येत होती. ते म्हणत असते की मला एक कल्पना सुचली, पण या कामासाठी खरं तर एकीला दुसरी हवीच. असं म्हणून खरं तर इकडे जी काही सायली असते तिने ते गिरिजाला कॉल केलेला असतो. गिरिजाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. तेव्हाही ते गिरिजा म्हणत असतं, सायलीताई मला सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत, मी आणि उद्या निपूर येतोच आणि त्या प्रियाला अशी अद्दल घडवतो ना की ती मरेपर्यंत लक्षात ठेवील, असंही ते गिरिजानी म्हटलेलं असतं. आता सायली खरं तर तिच्या 2 मैत्रिणीच्या मदतीने ते प्रियाची चांगलीच बँड वाजवणार असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.